तुला सन्मान देतोय. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू जातोय मागे, कुठल्याच प्रकारची धाव नाही. पहिला डॉट, त्यानंतर चौकार, इथे डॉट. 3 चेंडू टाकून झालेत. आपण पाहताय धावा धावफलकावर 4. पहिलं षटक विशाल भारती, अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावरती भरपूर विश्वास संपूर्ण या परिसराचा राहिलाय. अर्थातच विशाल भारती जबरदस्त गोलंदाजी. इथे सुद्धा लाऊड अपील केलंय. पंचांकडे दाद मागतायत. आणि पंचांनी ही दाद निश्चितच स्वीकारली आहे. फलंदाज पहिला बाद होतोय. झटका फार मोठा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर विराज 11 संघाच्या कुठल्याही गोलंदाजानं हॅट्रिक संपादित केली तर विराज दादा यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक पकडा आणि 1000 रुपये मिळवा. इथे सामना क्रमांक आपण पाहताय 4. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या. इथे सामना खेळतायत. एका बाजूनं विराज 11, दुसऱ्या बाजूनं RS रॉयल 11. दोनही संघ एक एक सामना जिंकले, एक एक सामना पराभूत झाले. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. इथे प्रत्येक सामना जिंकायचं. इथून मात्र फार आव्हान कठीण होत चाललंय. चॅलेंज स्वीकारलंय. रोहितनं मात्र आज भरपूर इम्प्रेस केलंय. जबरदस्त इम्प्रोवाइज करत असताना इथे सुद्धा स्लॉक स्वीप जबरदस्त धडपडत मारलाय. 4 धावांचा फटका. मिड विकेटचा फिल्डर येऊन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. एक सिंगल मिळेल. सिंगल मिळेल निश्चितच. आपण पाहताय तर एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 9 धावा. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. अंडरस्टँडिंग अतिशय सुंदर आहे. एका धावेची मदत मिळाली. स्कोरबोर्ड वरती जर तुम्ही पाहिलं तर 9
9 धावा धावफलकावरती. बाळा षटक दुसरं. बाळाचा हा चेंडू इथे सुद्धा बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेग वरती जातोय वेगानं. त्या ठिकाणी अडवण्यात यश मिळालं. सिंगल एकच धाव मिळेल. आउटफील्ड अत्यंत वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय त्यावेळेला विकेट किपर आणि त्याच्या आजूबाजूचे दोन लेफ्ट हँड राईट हँड त्यांना जर बीट केलं तर तुम्हाला नक्कीच लगेचच 4 धावा मिळत असतात. ज्या वेळेला मागच्या बाजूला चेंडू जातो त्यावेळेला गोलंदाज सुद्धा विचारात पडलेला असतो. इथे हा कव्हरला बीट केलाय. फटका जबरदस्त. 2 फिल्डरच्या मधनं चेंडू चाललाय. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. सुई धागा स्ट्रोक. चौकार. प्रेम पुजारी यांनी जर झेल पकडला तर विकी भारती यांच्याकडनं प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रेम पुजारीसाठी विकी भारती यांच्याकडनं असेल. प्रत्येक झेलला 200 रुपयाचं पारितोषिक. इथे आपण पाहताय ओव्हर नंबर 2 बाळावरती मात्र हल्ला चढवलाय. जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. रोहित आजच्या दिवसभरात त्यानं भरपूर इम्प्रेस केलं. चांगली बॅटिंग माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात तो मेरिटवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतो. जेव्हा संधी मिळते त्यावेळेला समोर खेळतो. जेव्हा संधी मिळत नाही त्यावेळेला निश्चितच आपण पाहतोय तर हलक्या हाताने टॅप अँड रन सिंगल कंप्लीट करतोय. चांगलं क्रिकेट. अतिशय अभ्यासपूर्ण बॅटिंग या ठिकाणी करतोय. सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुन्हा थोडं सरकलं. ते जाऊन पोहोचतं 15 वरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहताय तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा संपूर्ण प्रदेश. थोडंसं आपण पाहताय सूर्यदेवता ढगाळ लपलेली आहे. आभाटाचं वातावरण. या अशा वातावरणाची आपल्याला सर्वांना सवय आहे. या परिसराचं ॲटमॉस्फिअर जर तुम्ही पाहत असाल, इथे या परिसरात राहत असाल, वावरत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचं वातावरण नेहमीच इकडे पाहायला मिळतं. विराज 11 आणि RS 11 या दोन संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. धावफलकावरती जोडल्यात त्या 17 दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे 17 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला एक्झिबिशन सामना पाहायला मिळेल. सामटोली ग्रामपंचायत आणि त्यांच्या विरोधात दहिवली ग्रामपंचायत असा तुम्हाला एक्झिबिशन सामना प्रेक्षणीय सामना तुम्ही पाहू शकाल. पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी तयार ठेवा. 2 षटकात बनवल्या 17. तिसऱ्या या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय. वेगवान गोलंदाज पप्प्या. फार मोठं रनअप. जवळ तुम्ही पाहताय 38च्या बाहेरनं घेतलेला रनअप. वेगवान चेंडू फिरून मारलाय. गतीला दाखवली दिशा आणि सरळ चेंडू निघून जातोय वेगानं सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नाही आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न या अंगाशी आलाय आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय. लॉस. आपण पाहिलं तर रोहित आणि राजू या दोघांमध्ये कॉलिंग चुकलं. निश्चितच राजूला इथून मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज हार्ड हिटर सदा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. सदाचं काम परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदरच्या मॅच मध्ये जसा तो बॅटिंग करण्यासाठी आला पहिल्या 2 बॉलवरती 2 धमाके षटकार त्यानं ठोकले होते. या मॅच मध्ये कशा पद्धतीने धावा जमवेल, संघासाठी कशा पद्धतीने इथून डावाला आकार देईल. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर आहे 23. इथे बॅटची एज लागली आहे. मागे चेंडू चांगल्या पद्धतीने इथे कॅरी झालाय आणि प्रेमनं एक अप्रतिम झेल टिपलाय. विकी भारती यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रेमसाठी. दहिवली ग्रामपंचायत दोन्ही संघाचा संपूर्ण स्क्वॉड आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. षटक 3 मध्ये पप्प्या गोलंदाजी करतोय. थोडस लांबणीवरती पडलेलं त्याचं षटक आपण पाहताय. इथे हा चेंडू चांगला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय डॉट. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 24. या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये मान्यवर आलेले आहेत, उपस्थित आहेत. वराडे गाववरनं आदरणीय चंद्रकांत काका धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 3 षटकं संपली आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाणी पिण्यासाठी छोटासा वेळ आपण खेळाडूंना देऊयात. स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी कॅप्टनला बेल आणि जाऊया डीजे. चांगल्या क्वालिटीचे बॅटर मैदानावरती
इथे आपण पाहिलं तर धावा बनवण्यासाठी नक्कीच माहीर असणारा खेळाडू अर्थात रोहित मैदानात खेळतोय त्याला धावफलक वेगानं पुढे चाललंय जाऊन पोहोचलं ते 29 वरती 29 29 धावा धावफलकावर चौथ्या षटकात आपण आहोत. बॉलर गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 4 साठी इथे पाचारित केलंय गोलंदाज रामला आणि त्याच्यावरती जबरदस्त टोलेजंग हल्ला चढवलाय राजेश आक्रमक भूमिकेमध्ये चौकारानंतर हा हवाई हल्ला एअर स्ट्राईक षटकार धावफलक चांगल्या पद्धतीने सजवतायत. आत्ता चांगला टाकलाय इथे आपण पाहताय तर अंधाधुंद बॅट फिरवली होती. चेंडूचा टप्पा आपण पाहिला तर सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातात. निर्धाव चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. भरपूर सारे प्रेक्षक तुम्ही पाहताय चारी बाजूला मैदानावरती. जिथं जागा मिळेल तिथं सावलीमध्ये, जिथं जागा मिळणार नाही तर उन्हामध्ये राहून या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद लुटतायत. गावचे प्लेयर्स खेळतायत, परिसरातील प्लेयर खेळतायत. अर्थातच 13 गावच्या सर्व प्लेयर्सना एकत्रित करून अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवली आहे. कोंडेश्वर प्रीमियर लीग आयोजन समितीचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं असणार आहे. भरपूर चांगली टुर्नामेंट आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. इथे हा चेंडू फुलटोच बरोबर जागेवर कडक प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड षटकार. त्या 41 शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. पूर्वार्धामध्ये आपण पाहताय 4 षटक संपन्न झालेत. 41 धावा झाल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये असं वाटलं होतं धावा कमी बनतायत, मात्र चौथ्या षटकावरती आक्रमक हल्ला. चेंडू जुना हवा की नवा आहे? ओके. शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 41 आहेत. उर्वरित 6 चेंडू कशा पद्धतीने इथे खेळून काढले जातील हे आपल्याला पाहायचंय. 6 चेंडूंवरती किती धावा जमवतील, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, मैदानावरती केलेलं सेट टार्गेट चेस केलं जाईल का. चांगली मॅच. सुरुवात दमदार झाली आहे. 41 बनवल्यात 4 षटकात. लास्ट ओव्हर. गोलंदाज मयूरचा पहिलाच बॉल फुलटोच मिळालाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, झोपून जबरदस्त ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहित ऑन फायर षटकार.
विश्वास जो दाखवलाय तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. षटकाची सुरुवात षटकारानं केली. पहिला बॉल सिक्सर ठोकलाय. नेक्स्ट बॉल या चेंडूवर सुद्धा इम्प्रोवाइज करतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न, फटका बनवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव पाहायला मिळेल. षटकारानंतर आलेला डॉट गोलंदाजाला सुद्धा छोटस इथे आत्मविश्वास प्राप्त होतोय ज्या वेळेला डॉट मिळतो. इथे हा चेंडू यॉर्कर लेंथ समोर खेळतायत हलक्या हातानं. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पकडतील, फेकतील. दुसऱ्या 2 धावा इथे येतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत. दोन्ही संघांचा विचार कराल तर एक चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक एका बाजूनं विराज 11 या संघाकडे आहे, तर दुसऱ्या बाजूनं तुल्यबळ असणारा संघ आहे RS 11. शेवटचा अंतिम षटक. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 2 बॉल इथे शिल्लक आहेत. स्कोरबोर्ड वरती एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या तयारीमध्ये. बॅटिंग करत असताना रोहित अजूनही नॉट आउट खेळतोय. सलामीवीर फलंदाज स्कोरबोर्डवर 49 आहेत. 49. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर विराज 11 संघाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. सुरुवातीला धावा भरपूर होत्या, मात्र त्यांना मोमेंटम कमी करण्याचं काम केलं. इथे सोपाजेल ड्रॉप. रोहितला मिळालं जीवनदान. हाताला चटका देऊन सरळ चेंडू जातोय सीमा पार. 4 मिळालेले आहे. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय रोहितनं आणि हिटमॅन स्टाईल मॅच इथे फिनिश केली आहे. षटक संपलंय 5वं. ठोकला शेवटच्या बॉलवर सिक्सर. एकोणसाठ धावा बनवल्या तब्बल बॅटिंग करत असताना RS रॉयल या संघानं आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. शेवटच्या 2 बॉल वरती जे मोमेंटम शिफ्ट झालं ना, ते तुम्हाला नक्कीच इथे फायदा देऊन जाईल रॉयल्स RS रॉयल या टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 60चा पाठलाग मैदानावरती केला जाईल का की डिपेंड करण्यात यश मिळवेल टीम मैदानावरती. RS रॉयल दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल आपण करतो आहोत. आवाज ऐकायला मिळेल. बदलापूरची मुलुख मैदानी तोफ बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्या सोबत. धन्यवाद.
प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि इथे DRS या ठिकाणी खेळण्यात आलाय. धाव मिळणार नाही परंतु आता सध्या आपल्याला या ठिकाणी DRS घेण्यात आला. विशाल भारतीने कदाचित आपण पाहतो क्रीज सोडलं होतं, पुढे आले होते, त्यानंतर पुन्हा एकदा नकार आल्यानंतर शंकर पाटीलचा ते मागे फिरलेले आहेत. मागे जात असताना एक्झॅक्टली घडलं काय मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. या नेक्स्ट मॅच एक्झिबिशन प्रेक्षणीय लढत नॉट आउट. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती रोनी इथे. या दरम्यान अप्रतिम बॉल, भन्नाट वेग, प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. अगदी विशाल भारतीला थांबवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज रोनीत करतात. एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. बेनशील या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो मिस्टामिक स्ट्रोक साधा सोपा झेल या ठिकाणी कॉट बिहाइंड टॉप एज टिपली गेली असेल आणि विशाल भारतीचा संपलाय खेळ. धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना विराज 11 संघाला फलक. नितेश कोंडिलकर वराडे, अथर्व धात्रक पोद्दार, जयवंत निरगुळा तारबाडी, रोहित कोंडिलकर वराडे, प्रथमेश देशले भोज आणि पप्या हंबीर धामणवाडी असा स्क्वाड तुम्हाला दहिवली आणि चामटोली ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही प्रेक्षणीय लढत आहे. सध्या आपण पाहतो गोलंदाज रोनीत काय गोलंदाजी करतायत. विकास भारतीला थोडीशी विश्रांती देण्यात आली आहे. कणाचा अंतिम सामना देखील त्यांना खेळायचा आहे. हो पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ धन 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 करत अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हजारे चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबत संख्या विराज 11 संघाचे जाऊन पोहोचले 1-8. चला सामना स्पीडअप करायचंय. पंच टीम मीटिंग नकोय.
विष्णू शिंदे सर, लवकरात लवकर आपण या ठिकाणी या सामन्याला स्पीडअप करा. सुस्वागतम 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 या सर्वांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी. कसगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय किरण शेठ एकनाथ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. सध्याचे भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या ठिकाणी या कोंडेश्वर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 24 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि अजूनही 52 धावांची गरज या मॅच मध्ये असणे हे इक्वेशन तुम्ही पाहताय. सध्या तरी आपण पाहतो दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. प्रत्येकाला सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सर्व नंदराज हंबीर आमच्या सर्व मान्यवरांना घेऊन येत असताना किरण शेठ राऊत मोठ्या मनाचा मोठा माणूस सध्या आपण पाहतोय या ठिकाणी कोंडेश्वर प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॅकडॉल 11 चे संघ मालक आहेत सर्व या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर आहेत नंदराज हंबीर. 24 बॉल आणि आता 52 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. पहिला बॉल यावेळी शंकर पाटीलसाठी लोअर फुल टॉस. संपर्क व्यवस्थित झाला नाहीये बॅटच्या टोएंडला लागून. खरं तर आपण पाहतो चेंडू पुढे ट्रॅव्हल झाला ऑनसाइडला. मिळाली एक सिंगल धाव. कोंडेश्वर प्रीमियर लीग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किरण शेठ राऊत जवळ 13 गावांना एकत्र करून एक चांगला प्लॅटफॉर्म सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. KPL 2026 हे 5वं पर्व आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. फसवा चेंडू. स्विंग अँड मिस. फलंदाजाकडे होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. टीम विराज 11 संघाला फलंदाज बाद. आमचा धोनी आपण पाहतोय मुख्य मंचावरून सन्माननीय किरण शेठ राऊत या मॅचचा आनंद घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे हे देखील मॅचचा आनंद घेतात आणि दहिवली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. या सध्याच्या पंचकृषीवरती ज्यांचा नितांत प्रेम आहे ते सन्माननीय किरण शेठ राऊत यांचा नुकताच या ठिकाणी आगमन झालंय. तसेच अगदी जिगरी ग्रुपचे अध्यक्ष नंदराज हंबीर हे देखील मॅचचा आनंद घेत असताना. 24 बॉल 52 धावांची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. ओसी चिटकण्याचा प्रयत्न मयूर काठावलेला आपण पाहतोय. सध्या मैदानाच्या मध्ये जो खेळाडू खेळतोय ज्यांनी कित्येक वेळा श्री गणेश क्रिकेट संघात दहिवली संघाला मोठमोठ्या मॅचेस मध्ये सामने जिंकून दिलेत असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये मयूर काठावले. हो चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. सबसे बडा असे सन्माननीय किरण शेठ राऊत सध्या आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हो सॉफ्ट हँडने बॅक लिपला खाली ठेवत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल चालला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सध्या जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मयूर काटावले एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट करतात. सध्या
शंकर पाटील मैदानावरती आपण पाहतोय. धीमागतीचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. काय फटका पाहायला मिळालाय. जसा चेंडू टाकण्यात आला अगदी क्विक रिप्लाय त्याला दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल सीमा पार आणि ते धावा मिळतील 4. आलेला KPL चौका. करतो परंतु तुमचा एकही डान्स आम्हाला पाहायला मिळालाय. सध्या किरण शेठ राऊत यांना देखील एक झलक तुम्ही दाखवली तर बरी होईल. 18 बॉल 42 धावांची गरज आहे आणि डीजे मास्टर जरा थोडस त्यांच्या देखील अंगात आलं पाहिजे असे गाणं येऊ द्या. या विभागाची दुसरी गौतमी पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 42 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरती हायवे एंडच्या दिशेने हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. 18 बॉल 42 ची गरज. 42 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. अठरा बॉल 42 धावांची गरज. सध्या मैदानाच्या चौफेर बाजूनं आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपल्याला आपला अभिमानाचा या ठिकाणी तिरंगा फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सलाम त्या तिरंगाला. आज 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन. खरं तर ज्या दिवशी आपल्या भारत देशाला संविधान लाभलं असा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केला जातो. आणि आता अगदी आपण पाहतो हे 77वं वर्ष गोलंदाज रोहित. ओ खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये चाललाय. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. सध्या आपण पाहतो मॅच मध्ये चांगली कंबर कसली आहे ती मात्र RS रॉयल 11 या संघाने. संजय आंबेर आणि राजू गिरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. RS रॉयल 11. तर दुसऱ्या बाजूला संतोष मगर यांचा संघ तुम्ही पाहतात. विराज त्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 18 बॉल 42 इक्वेशन असताना एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. एक धावेला प्राधान्य दिलं गेलंय. सध्या मयूर काठावळे आणि त्याला 7 बेल शंकर पाटीलजी. हो मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि ते झेल ड्रॉप अनिल होते. आय थिंक सो चिकणीची वाडी संघाला प्रेझेंट करत असताना कित्येक वेळा चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे नंदू हंबीर यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत. परंतु आता झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आलाय. कॅचेस विन द मॅचेस. कदाचित हा झेल टिपला असता आणि जर हा सामना जिंकला असता तर नंदू हंबीर यांच्या वतीनं संपूर्ण संघाला अलिबाग ट्रिप देण्यात आली असती. पुन्हा एकदा या बाई ऑन साइडला फटका. काऊ कॉर्नर फेज मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल धाव आणि या सिंगलने संघाची धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळेल आपला अभिमानाने फडकणारा हा तिरंगा ध्वज
आपण पाहतोय आज प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या हार्दिक शुभेच्छा आपण देऊ. होमचा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं कौतुक करावं तितकं कमी आहे सर्व ऑफिशियल टीमचं. ऑल साईडला फटका प्रतिमे जितक्या वेगाने चेंडूवाला तितक्याच वेगाने मारण्याचा प्रयत्न परंतु चिडिया छिप गई खेत में फलंदाज बाद. तिकडेच मारा परंतु माराच्या विरुद्ध दिशेने मारलेला फटका मयूर काठावलेचा कुठेतरी स्वतःवरती ते नाराज आहेत. KKC नावाने प्रसिद्ध आहेत. फलंदाज ठिकाणी बाद. धाबत संख्या धावफलकामध्ये विकास भारती आम्हाला सांगतात 22 धावा झालेत. 60 धावांचं लक्ष्य सध्या आपण पाहतो अडचणीत सापडलाय तो विराज 11 हा संघ. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी आपण पाहतो क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट आणि इथे धाव फक्त मिळेल एक सिंगल. सध्या आपण पाहतोय धाबे धनालेत विराज 11 संघाचे देखील कारण RS रॉयल 11 संघ मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतोय. संघाची धाबा संख्या 23 आणि आता विजयासाठी गरज असणारे ती एकंदरीत 12 बॉल आणि 37 धावांची. टीमचे मॅनेजर आहेत नंदराज आंबीर आणि दैवली ग्रामपंचायतीचे मॅनेजर टीम मॅनेजर विकी देशमुख अक्षय मात्रे. चला मॅचच्या दिशेला आपण जाऊ. 12 बॉल आणि 37 धावांची गरज. बारा बॉल 37 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सच अनिल. पहिलाच बॉल अनिल वरती केलाय पलटवार आणि या पहिल्याच बॉल वरती करण्यात आलंय भव्य स्वागत. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल शंकर पाटील ब्रँडेड षटकार. रक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. लालच बुरी बला है. फलंदाज ठिकाणी होईल बाद. 1 more विकेट डाऊन. शंकर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
लगावण्याचा प्रयत्न होता रोहितचा आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर हा झेल थोडस दूर राहिलाय प्रयत्न प्रतिम होते 100% मार्क्स या प्रयत्नांना द्यावे लागतील आणि आता संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल 20 30 धावा धावफलकामध्ये आणि अजूनही 30 धावांची इथे गरज असणार आहे. एकतीस धावा झाल्यात माफ करा. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने बी शेप मध्ये फटका चाललाय तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. सिंगलला प्राधान्य देण्यात आला. अभिजित सध्या अजूनही मैदानावरती आहे. एका दोन मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. विराज 11 संघाच्या सलग लागोपाठचे 3 षटकांसाठी 1000 रुपये. ओ शॉट ऑफ गुड लेंथ वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. काय गोलंदाजी करतायत RS रॉयल या संघाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. पहिला सामना त्यांनी गमावला होता परंतु त्यानंतर केलेला कमबॅक वाखाणण्याजोगी मागे वळून पाहिलेला नाहीये या संघाने. चांगला स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका पाहायला मिळाला अभिजित चबाड मधून. बॉल सीमा पार KPL षटकार. पाहायला मिळेल एकंदरीत 4चा खेळ देखील संपन्न झालाय जिथे 12 बॉल 37 धावांची गरज होती. धावगती सध्या आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 22 धावा आहेत. येणारे 7 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 38 वरती. पंच एक बॉल बाकी असणार आहे लक्षात घ्या. थोडस लक्ष केंद्रित करा पंच ऑफिशियल आणि आमचे स्कोरर देखील या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती षटकार आहे श्रीपत कडाळी. दुसऱ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या चौथ्या बॉलवरती 1-1 धाव आली. त्यानंतर वाईड बॉल आला आणि आता षटकार आला. एक बॉल बॅलन्स असेल. एक डॉट आलेला आहे का काय एक आलेली आहे. 1 रन आलेली आहे. चला आमचे स्कोरर थोडेसे चुकीची माहिती पुरवतात असंच म्हणावं लागेल. मग आता 6 बॉल 21 धावांची गरज असणार आहे. 39 धावा बनतील. 6 बॉल 21 धावांची गरज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे शक्ती केंद्र प्रमुख दिगंबर सुरोशी याचा ठिकाणी आगमन झाले. पहिलाच बॉलवरती त्यांचंही स्वागत केलं जाईल काय आपल्याला पाहायचंय परंतु बॉल या ठिकाणी अडवण्यात आलाय. काय फिल्डिंग अप्रतिम. स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करत असताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याचं कौतुक केलं पाहिजे. रोनित होते आणि आता फलंदाच्या ठिकाणी होईल बाद. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी परतावा लागणार आहे बॅटरला माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. या दिगंबर सुरोशी आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत.
भारतीय जनता पार्टी, कारण किरण शेठ राऊत देखील आपली वाट पाहत आहेत. या आपण एक्झिबिशन मॅचचा टॉस देखील करणार आहोत. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॅटची लिडिंग एज, फलंदाज या ठिकाणी सेफ असतील. बाल बचावले गेलेत. कदाचित अभिजितने देखील सुटकेचा मोकळा निश्वास या ठिकाणी टाकला असेल. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचलं तर बरं होईल. सदा ओके. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू या ठिकाणी आपल्याला वाईट पाहायला मिळेल. चला, चामटोली ग्रामपंचायत आणि देवली ग्रामपंचायत कॅप्टन विशाल भारती, अनंत गावंडा, लवकर या आपण. हो, फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक राजेश हजारे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. थँक्यू अभिजित. रॉयल 11 की विराज 11 असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला राजू गिरींचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला संतोष मगर यांचा संघ खेळतोय. परंतु डॉट बॉल भन्नाट वेगवान चेंडू टाकण्यात आलाय आणि इथे हा डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक अभिजितला थांबवण्याचा प्रयत्न आहे. 2 बॉल 13 धावांची गरज. कदाचित आपण पाहतो एखादा चमत्कारच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये वाचवेल विराज 11 संघाला. आणि आता बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6, ठोकलाय षटकार. वाढेल, एखादा चमत्कार वाचवेल का टीम विराज 11 संघाला. गोलंदाज सदा आणि इथे बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. अभिजितला देखील परतावा लागेल. शेवट गोड केलाय. RS रॉयल 11 संघाने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम विराज 11.